अरे थांबा, स्किप कुठे करतायत? हम्पीला जायचा प्लॅन करतायत म्हणून तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो मी. हम्पीला जायच्या अगोदर हम्पीची थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हम्पीचा इतिहास सांगणार आहे. त्यासोबत हम्पीमध्ये राहायचं कुठं, खायचं काय, फिरायचं काय आणि हम्पीला जाण्याची बेस्ट वेळ कोणती. चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. हम्पीला जायच्या अगोदर सर्वांना एक विनंती की हम्पीचा थोडाफार इतिहास वाचून घेऊन या, म्हणजे तुम्हाला इथे आल्यानंतर हम्पी अगदी सहज समजेल. हम्पी हे शहर त्या काळी किती महत्त्वाचे होते, त्यासोबत हम्पी किती श्रीमंत शहर होते हे सुद्धा येथे आल्यावर तुम्हाला समजेल. तेव्हाच तुम्ही हम्पीला फिरण्याचा संपूर्ण आनंद लुटू शकतात. तर येथे आल्यावर तुम्हाला फक्त असे वाटेल की मी काय दगड बघायला आलोय, आणि तुमची गैरसमज आयुष्यभर तुमच्या मनात राहील. ही गैरसमज होऊ नये म्हणून हम्पीचा इतिहास थोडाफार वाचून या. हम्पीच्या प्रत्येक ठिकाणाची संपूर्ण माहिती मी माझ्या प्लेलिस्टमध्ये ॲड केली आहे, ती तुम्ही बघावी. हम्पी हे भारतातील नव्हे तर जगात एक स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे. विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून हम्पीला ओळखले जात होते. हम्पी हे शहर आता देश आणि विदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण झालेले आहे. हम्पी एक असे शहर होते जे एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून ओळखले जायचे. तर एवढेच नाही, तर रामायणामध्ये श्रीराम आणि हनुमानाची ज्या ठिकाणी भेट झाली ते एक शहर म्हणजे किष्किंधा नगरी, म्हणजे आजचे हम्पी होय. पण 1336 दोन भाऊ हरिहर आणि बुक्का हे दोघं एका साम्राज्याची नीव रखतात. असे साम्राज्य जे वैभवशाली आणि शक्तिशाली असेल, आणि काही वर्षातच विजयनगर साम्राज्य हे जगातील सर्वात श्रीमंत साम्राज्य म्हणून निर्माण झाले. त्या साम्राज्यातील शहर म्हणजे हम्पी. हम्पी असे एकमेव शहर होते. या ठिकाणच्या बाजारामध्ये हिरे, मोती, दागिने, चांदी बाजारात विकले जायचे, आणि ते पण खुल्या बाजारामध्ये. जसं प्रत्येक साम्राज्य उदय असतो तसं त्या एका साम्राज्याचा अंतसुद्धा असतो. 1565 या वर्षी एक असे युद्ध झाले. या युद्धात विजयनगर साम्राज्याचा अंत झाला. 5 सत्ता एकत्र येऊन विजयनगर साम्राज्यावर युद्ध करतात आणि हम्पीला 6 महिने लुटतात. हम्पी हे शहर 1 महिने आगी जळत राहते. येथील मंदिरे तोडली, महल तोडली, आणि एक वेळेचे श्रीमंत राज्य आज फक्त भग्नावशेष उभा आहे. जी शक्ती वर्षानुवर्षे राहते ती कधी संपते का? आज सुद्धा विरूपाक्ष मंदिरामध्ये पूजा केली जाते, हनुमानाची आराधना केली जाते. येथील प्रत्येक दगडामध्ये काहीतरी गोष्टी दडलेल्या आहेत हे आपल्याला येथे आल्यावर कळतात. आणि त्या काळामध्ये हम्पी हे किती मोठे साम्राज्य होते आणि श्रीमंत होते आपल्याला इथे आल्यानंतर दिसते. हम्पी हे नुसतं पर्यटन शहर नसून एक साम्राज्याचा इतिहास आहे. तुंगभद्राच्या दोन्ही किनाऱ्याला आपल्याला हम्पी बघायला मिळते, पण इथे नदीच्या एका बाजूला हम्पी तर दुसऱ्या बाजूला हिप्पी आयलंड म्हणून ओळखले जाते. इतिहास तर आपण थोडा जाणून घेतला, आता बघूया इथे यायचं कसं. हम्पीला तुम्ही तिन्ही मार्गे येऊ शकता, रेल्वे मार्गे, प्लेन मार्गे आणि बस मार्गे. जर तुम्ही हम्पीला प्लेनने येणार असाल तर जवळचे एअरपोर्ट हे हुबी आहे. हुबीपासून 130 किलोमीटर हम्पी आहे. जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर जवळचे स्टेशन हे हॉस्पेट आहे. स्टेशनपासून साधारण 12 ते 13 किलोमीटर अंतर हम्पी आहे. दुसरं ऑप्शन तुम्ही बसने किंवा बाय रोडने डायरेक्ट हम्पीलासुद्धा येऊ शकतात. हम्पीमध्ये राहायचा विचार केला तर हम्पीमध्ये आपल्याला मोठे हॉटेल, त्यासोबत रूम स्टे, कॉटेजेस उपलब्ध आहेत. विरूपाक्ष मंदिराकडे आपल्याला रूम स्टेचे ऑप्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध मिळतात. जर तुम्हाला निसर्ग सानिध्यात आणि कॉटेजमध्ये राहायचं असेल तर तुम्ही सना म्हणजे हिप्पी आयलंडला जाऊ शकतात. इथपर्यंत आलात म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे तर झालं हम्पीला यायचं कसं आणि राहायचं कुठे. आता बघणार हम्पीमध्ये खायचं काय आणि हम्पीमध्ये काय काय फिरायचं. संपूर्ण हम्पी फिरायला 3 दिवस लागतात. हा मात्र एक आहे, हम्पी फिरताना 3 दिवस कसे निघून जातात हे समजत नाही. हम्पीमध्ये जवळपास 300 मंदिरं आहे. यातील मी काही मंदिरे तुम्हाला सांगणार आहेत. हम्पीची फिरायची सुरुवात विरूपाक्ष मंदिराकडून कराल. विरूपाक्ष मंदिराकडे बाजूला त्यानंतर कडेकालू गणपती, त्यानंतर कालू गणपती, भीमगेट, हजारा राम मंदिर, कृष्ण मंदिर, पुष्करणी. संध्याकाळच्या वेळी सनसेट बघायला तुम्ही मातंग हिल्सवर जाऊ शकतात. यानंतर तुम्ही अच्युतराय मंदिर, अंजनेगिरी पर्वत म्हणजे हनुमानचे जन्मस्थान, बालीसुगरी गुफा, दुर्गा माता मंदिर, दसरा मैदान यालाच महानवमी डब्बा म्हणतात. त्यानंतर तुम्ही रॉयल एन्क्लोजर, लोटस महल, क्वीन बाथ, विठ्ठला मंदिर. तेच आपल्याला दगडी रथ बघायला मिळतो. हा दगडी रथ आपल्याला आपल्या 50च्या नोटाच्या मागे बघायला मिळतो. यानंतर तुम्ही हम्पी बाजार, कोरायकर राईडसाठी तुम्ही सनालेकला जाऊ शकतात. हम्पीमध्ये शॉपिंग करायचं असेल तर तुम्हाला विरूपाक्ष मंदिराकडे यावे लागेल. इथेच मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. जर तुम्हाला प्राण्यांची आवड असेल तर तुम्ही येथे असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या जू सेंटरला जाऊन भेट देऊ शकतात. तसेच इथे जंगल सफारीसुद्धा करू शकतात. एवढे सर्व हम्पी फिरण्यासाठी अंगामध्ये ताकद फिरली. आणि ताकद कधी येते? जेवल्यानंतर. तर हम्पीमध्ये जेवायचं कुठे? हम्पीमध्ये जेवायला आपल्या लोकल कॅफे किंवा लोकल हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही साऊथ इंडियन डिशचा स्वाद घेऊ शकता. हम्पीला जाणारी सर्वोत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च. यामध्ये हम्पीमध्ये पडलेली गुलाबी थंडी आणि इतिहासाची साक्ष देत उभा असलेलं हम्पी हे शहर आपल्याला त्याच्या प्रेमात पाडल्याशिवाय राहत नाही. हम्पीमध्ये फिरण्यासारखी खूप काही गोष्टी आहे, पण हम्पीचा अनुभव घ्यायला आपल्याला हम्पीमध्ये जावं लागतं. जोपर्यंत आपण हम्पीला श्रीमंत शहर म्हणून आपल्याला हे काही माहितीमध्ये गेल्यानंतर समजतं. हम्पीचा झाली असेल तर मग कसला विचार करतात? बॅकपॅक करा आणि चला हम्पीला. फक्त हम्पीचा इतिहास अनुभवू नका, तर प्रत्यक्षात हम्पीत जाऊन हम्पीचा इतिहास अनुभवा. मी जर असंच बोलत राहिलो आणि तुम्ही असं ऐकत राहिलात तर तुम्ही बॅग कधी पॅक करणार?
आणि हम्पीला कधी जाणार. हम्पीबद्दल दिलेली माहिती आणि हम्पीचा इतिहास हा तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मी भेटू अशाच एका नवीन ऐतिहासिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करा, त्यासोबत लाईक्स आणि कमेंट करा.